लाडक्या बहिणींसाठी राज्यातील 26,34,000 महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता फक्त 4 दिवस शिल्लक राहिले। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। सुमारे 26.5 लाख महिलांची आता केवायसी झालेली नाही आहे आणि त्यांना आता बाद करता येणार आहे। तुम्हाला माहिती असेल की सध्या चुकीची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे आणि ही या केवायसीसाठी फक्त 3-4 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि या 3-4 दिवसाच्या मध्येच आता सर्व डेटा समोर आलेला आहे। सुमारे 26,34,000 महिलांची ई-केवायसी बाकी राहिलेली आहे आणि त्यांना आता ही ई-केवायसी करता येणार नाही आहे, कारण की 3-4 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। यामध्ये ज्या बहिणींची केवायसी होणार त्याच बहिणींची होणार, अन्यथा बाकी सर्व बहिणींना आता या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे, अपात्र करण्यात येणार आहे। कारण की त्यांची जी केवायसी आहे, चुकीची दुरुस्तीची जी केवायसी आहे, हे करण्यासाठी त्यांच्याकडे पर्याप्त कागदपत्र नाही आहेत आणि त्याचमुळे त्यांची ही केवायसी बाकी राहिलेली आहे। आता यामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की नेमक्या यामध्ये ज्या बहिणी खरंच अपात्र आहेत त्याच अपात्र होणार आहेत का, की ज्या बहिणी पात्र असूनही त्यांना आता अपात्र करणार, हे सर्वच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर बघा ताईंनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता चुकीची दुरुस्ती करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची संधी अगोदर देण्यात आली आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा सुद्धा एक एप्रिल महिनासुद्धा त्यांना देण्यात आला होता ई-केवायसी करण्यासाठी, त्यांची चुकीची दुरुस्ती करण्यासाठी। आता या ई-केवायसीमध्ये फक्त चुकीची दुरुस्तीच होणार होती। ज्या बहिणींनी ई-केवायसी करताना चुकलेल्या होत्या, ज्यांनी आपले जे काही प्रश्न त्या केवायसीमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न चुकीचे त्यांनी भरले होते आणि चुकीचे प्रश्नांना उत्तर दिले, त्याचमुळे त्यांची केवायसी झाली नव्हती, अशाच बहिणींना आता ही संधी मिळालेली होती आणि म्हणूनच 3 महिने, जवळपास 3 महिने, आता 31 मार्चपर्यंत अगोदर ही संधी होती, त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आणि आता 3-4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। म्हणजेच की आता त्यांना चुकीची दुरुस्ती करण्यासाठीच फक्त केवायसी करत आहेत आणि होत आहे। इतर ज्या बहिणी आहेत ज्यांची केवायसी झालीच नाही आहे किंवा मग इतर कारणांमुळे त्या केवायसी करू शकल्या नाहीत, त्यांना अजूनही ऑप्शन मिळालेलं नाही आहे। अंदाज असा आहे की सुमारे 1 मेपासून किंवा मग जूनपासून त्यांना नवीन ऑप्शन मिळणार आहे असा अंदाज आहे। लवकरच याबाबत आदित्य तटकरे आपल्याला सांगणार आहेत, माहिती देणार आहेत। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहे। आता गोष्ट करूया की ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती त्यांना चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचं ऑप्शन सध्या उपलब्ध ऑनलाईन पोर्टलवर झालेलं होतं आणि त्यांना मुदतवाढसुद्धा मिळालेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत त्यांना ही केवायसी करता येत आहे। आता यामध्ये धक्कादायक बातमी अशी समोर आलेली आहे की सुमारे 26.5 लाख महिलांची केवायसी आता झालेली नाही आहे, आता त्यांना बाद करण्यात येणार आहे, अपात्र करण्यात येणार आहे। आता कारण काय, तर त्यांच्याकडे पुरेसे कागदपत्र उपलब्ध नाही आहेत। त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना आता चुकीची दुरुस्तीसुद्धा करता येत नाही आहे। आता तुम्ही बघू शकता 3 महिन्याची मुदतवाढ दिली आहे असल्यामुळेही त्यानंतरही त्यांना ही चुकीची दुरुस्ती करता येत नाही, कारण की त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही आहेत आणि आता या बहिणी अपात्र घोषित केल्या जाणार आहेत, म्हणजे त्यांना योजनेतून बाद केल्या जाणार आहेत। यानंतर त्यांना पुढे मुदतवाढ मिळणार नाही आहे, कारण की आदित्य तटकरे यांनी या अगोदरसुद्धा सांगितलं आहे 2 महिन्यांचा काळ अगोदर दिलेला आहे मार्चपर्यंतचा आणि त्यानंतर आता एप्रिल महिनासुद्धा दिला, म्हणजे जवळपास 3 महिन्यांचा मुदत त्यांना दिली होती केवायसीसाठी आणि तरीही आता ज्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे त्यांची चुकीची दुरुस्ती अजूनही राहिलेली आहे, बाकी राहिलेली आहे। आता असं समजून घ्या तुम्ही 26 लाख, 26.5 लाख, सुमारे 30 लाखचा आकडा हा होऊ शकतो, कारण की आता 4 दिवसांमध्ये आणखीनही काही बहिणींची माहिती समोर येऊ शकते। तर जवळपास 30 लाख महिला या योजनेतून बाद होऊ शकतात। आता ही जी केवायसी करता येत आहे त्यांना कागदपत्र जोडावे लागत आहेत किंवा मग इतर त्यांना जे काही प्रश्न विचारले आहेत ते त्यांना व्यवस्थितरित्या फिल करावे लागत आहेत आणि त्यांचे काही आधार कार्ड असतील किंवा त्यांचे पतीचे किंवा इतरही जे काही OTP ज्या मोबाईल नंबरवर जायचं असेल तो मोबाईल नंबर व्यवस्थित असेल, आधार कार्ड नंबर व्यवस्थित असेल तर त्यांना ही केवायसी करता येत आहे, त्यांची चुकीची दुरुस्ती करता येत आहे। परंतु आधार कार्ड जर चुकीचं लावलेलं असेल किंवा मग मोबाईल नंबर चुकीचा लावलेला असेल तर त्यांना ही केवायसी करता येत नाही आणि अशाचमुळे त्यांच्या कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना आता ही केवायसी करता येत नाही आहे। म्हणजे सुमारे असं समजून घ्या तुम्ही की 26.5 लाख महिला आता या योजनेतून बाद होणार। आता यामध्ये 2 गोष्टी आहेत की ज्या खऱ्या बहिणी आहेत
ज्या खरंच यामध्ये पात्र आहेत परंतु त्यांच्याकडे खरंच कागदपत्र नसल्यामुळे किंवा मग आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा त्यांचा मोबाईल नंबर इतर कुणाचा टाकल्यामुळे आणि इतरही जे काही कागदपत्र असतील ते त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खरंच आता यामधून अपात्र केल्या जाणार आहेत. त्या पात्र आहेत परंतु कागदपत्र नाही आहेत तरीही त्यांना आता अपात्र केल्या जाणार आहेत. त्यांना आता 3 महिन्याचा काळ होता, त्यांनी आपले कागदपत्र व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होते. आता पुढे मात्र त्यांना आता ही संधी मिळणार नाही आहे. त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट हे आहे की बोगस लाभार्थी आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेत आलेले आहेत आणि अशा बोगस महिलासुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे आता बोगस असल्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत, येत नाही व्यवस्थितरित्या. कारण की योजनेचे ज्या अटी आणि शर्ती नियम निकष आहेत त्यानुसार त्यांना जे कागदपत्र पाहिजेत त्या बोगस लाभार्थ्यांपाशी नसल्यामुळे त्यांना आता या योजनेमधून बाद करण्यात आलं. म्हणजे आता एकूण काय तर यामध्ये पात्र लाभार्थीसुद्धा आहेत आणि बोगस लाभार्थी अपात्र लाभार्थीसुद्धा आहेत. त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत तर अशा लाभार्थीसुद्धा आहेत जे की बोगस आहेत. परंतु ज्या पात्र आहेत तरीही त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे आता त्यांना यामध्ये अपात्र घोषित केल्या जाणार आहे. अशा एकूण 26.5 लाख महिलांना आता बाद केल्या जाणार आहेत. परंतु पुढे होऊ शकते की मे महिन्याचा काळसुद्धा त्यांना मुदतवाढ मिळू शकते. तर या 1 महिन्याच्या काळामध्ये जर त्यांनी कागदपत्र बनवले तर त्या पात्र होऊ शकतात. परंतु आता असा अंदाज काही दिसत नाही आहे कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये आधीच खूप काळ झालेला आहे. या KYCसाठी 3 महिन्याचा कालावधी मुदतवाढ त्यांना दिलेली होती चुकीची दुरुस्ती करण्यासाठी. आता मात्र ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता वेळ द्यावा लागणार आहे. त्यांनासुद्धा आता मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्यांनासुद्धा एक संधी द्यावी लागणार आहे आणि म्हणूनच असं वाटत आहे की आता पुन्हा मुदतवाढ चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आता मिळणार नाही आहे. फक्त ज्यांची KYC झालीच नाही आहे या अगोदर त्या महिलांना आता ही KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. तर खूप मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सुमारे 26.5 लाख महिलांना आता बाद केल्या जाणार आहे. कागदपत्र नसल्यामुळे त्यांना चुकीची दुरुस्ती करता येत नाही आहे. यामध्ये पात्र महिलासुद्धा आहेत आणि अपात्र महिलासुद्धा बोगस महिलासुद्धा आहेत. तर बोगस महिलांचं तर ठीक आहे, त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नसतीलच, परंतु ज्या बहिणी पात्र असूनही त्यांच्याकडे आता कागदपत्र नाही आहेत त्यांनासुद्धा या योजनेतून बाद व्हावं लागणार आहे. सुमारे 26.5 लाखाचा हा आकडा आहे आणि यामध्ये आता बघूया पुढे काय होणार आहे. कारण की सरकारनं सांगितलं की आम्ही कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेतून बाद करणार नाही आहेत, त्यांना पुन्हा संधी देणार आहोत. तर मग आता यांना पुन्हा संधी मिळणार आहे का हे आता पाहण्याजोगं राहणार आहे. कारण की आधीच 3 महिन्याचा काळ यांना दिलेला होता. तर आता तुम्हाला आणखीनही तुम्ही तक्रार अर्ज असं करू शकता ज्या की पात्र महिला आहेत परंतु त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नव्हते म्हणून त्यांना KYC करता आली नाही आहे, चुकीची दुरुस्ती करता आली नाही आहे. अशा महिलांना आता तक्रारसुद्धा करता येणार आहे. ऑनलाईन पोर्टलवरसुद्धा तक्रार करू शकता किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे महिला व बाल विकास विभागाचं कार्यालय असते तिथंसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता आणि आपली KYCसाठी अर्ज करू शकता की आम्ही पात्र आहोत परंतु आमच्याकडे कागदपत्र नव्हते त्यावेळी, आता कागदपत्र पूर्ण झालेले आहेत तरी आमची KYC करण्यात यावी, अशा प्रकारचे अर्जसुद्धा तुम्ही आता करू शकता. आता यावर होऊ शकते की आदिताई तटकरे पुन्हा तुम्हाला एकदा संधी देणार, सर्वच लाडक्या बहिणींना देणार असं वाटत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.